शिरोळ तालुक्याला महापुरातून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं वक्तव्य. तालुक्यातील 5 गावात 20 कोटी 61 लाख रुपयांच्या निधीतून पूर संरक्षक भिंत व नदीघाट बांधकामाचा शुभारंभ. सन 2005 पासून सतत महापुराचा सामना करणाऱ्या शिरोळ तालुक्याला कायमस्वरूपी संरक्षण मिळावे या उद्देशानं पूर संरक्षक भिंती व नदीघाट बांधणीचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला. भविष्यात शिरोळ तालुक्यातील सर्व पूरग्रस्त गावांमध्ये अशा स्वरूपाची कामं राबवून तालुक्याला महापुराच्या संकटातून मुक्त करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातील असं ठाम प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. शिरोळ तालुक्यातील बुबनाळ, आला, शेडशाळ, कवटेगुलंद व गबरवाड या गावात सुमारे 21 कोटी 61 लाख रुपयांच्या निधीतून पूर संरक्षक भिंती व नदीघाट बांधणीच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. आमदार यड्रावकर म्हणाले की शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालाय. रस्ते, गटारी यासारखी विकास कामं नियमितपणे होत आहेत. मात्र पूर संरक्षक भिंत व नदीघाट बांधणी ही कामं दीर्घकाळासाठी असतात. त्यामुळे ही कामं दर्जेदार व टिकाऊ व्हावीत यासाठी विशेष काळजी घेतली जाते. सन 2005 पासून वारंवार येणाऱ्या महापुरामुळे शिरोळ तालुक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नुकसानीला कायमचा आळा घालण्यासाठी पूरबाधित गावात पूर संरक्षक भिंती तसेच महापुरामुळे उद्ध्वस्त झालेले नदीघाट पुनर्बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. प्रारंभी बुबनाळ, आला, शेडशाळ, कवटेगुलंद व गवरवाड या गावात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील उर्वरित पूरग्रस्त गावात लवकरच अशीच कामं पूर्ण केली जातील असं त्यांनी स्पष्ट केलं. वारंवार महापुराचा फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी चंद्रकांत यादव यांनी याप्रसंगी बोलताना म्हणाले की पूर संरक्षक भिंत व नदीघाट बांधकामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात शिरोळ तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झालाय. वेळोवेळी त्यांनी मंत्रालयात यासाठी बैठका लावून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणलाय. या नदीच्या माध्यमातून या गावांना पुरापासून संरक्षण मिळेल. तसंच गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले नदीघाट बांधकाम पूर्ण होईल. पाटबंधारे विभागाच्या वतीने सदरचं काम दर्जेदार होण्यासाठी वर्षानुवर्ष टिकावे यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं. दरम्यान औरवाड या गावी सुद्धा पूर संरक्षक भिंत व घाट बांधणीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. लवकरच या कामाला सुद्धा सुरुवात करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रसंगी शेतकरी नेते सावकार मादनाईक, धनाजीराव जगदाळे, दादेपाशा पटेल, सुकुमार किनिंगे, श्रेनिक मालगावे, विद्याधर मर्जे, सुरेश शापुरे, बापूसो आयनापुरे, आलास इथं सरपंच सचिन दानोळे, उपसरपंच सोनाली कोळी, फजले अली पाटील, गोविंद कोल्हापुरे, विश्राम कोळी, रफिक साहेब अली, इलियास पटेल, गणपती मगदूम, कवटेगुलंद इथं सरपंच संगीता शिंदे, आनंदा कुम्मे, मल्लाप्पा चौगले, बाबासाहेब पाटील, सरपंच गुरुपाद केटगाळे, राजेश डवरी, आदिनाथ आरबाळे, राजू रावण, योगेश जगताप, मराठा समाजाचे अध्यक्ष सम्राट जगताप, अमर शिंदे, शिवसेनेच्या दीपाली चंदुगडे, विनोद जगताप, शेडशाळ इथं सरपंच सुनील संकपाळ, माजी सरपंच किरण संकपाळ, उपसरपंच रोहिणी कोल्हापुरे, वर्धमान कल्याणी, लखन लाड, माजी उपसरपंच फैयाज अहमद सोलापुरे, ग्रामपंचायत अधिकारी सुनील वाघमोडे, नितीन नाईक, ग्रामविकास सोसायटी चेअरमन अविनाश तकडे, विजय कोळी, साहेब पातरवट, कुंतीनाथ उपाध्ये, कल्लाप्पा कांबळे, अण्णाप्पा नाईक, वसंत पवार, अनिल साजने, प्रथमेश तकडे, सनाउल्ला पठाण, दिलीप जगनाडे, गौरवाड इथं सरपंच निलोफर मोमीन, विजय कुंभोजे, मौजम कोल्हापुरे, आदिनाथ आरबाळे, रावसाहेब आरबाळे, राजू रावण, राजू गडगले, आप्पासाहेब गडगले, सुरेश बन्ने, असलम खुलबुद्दीन, मुल्ला गौतम निंबाळकर, बाबालाल चिंचवाडकर यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर संरक्षक भिंत आणि नदीघाट त्यासाठी म्हणून जवळपास या बुबनाळ, आला, शेरशाळ, कवटेगुलंद आणि गववाड या 5 गावाला जवळपास 20 कोटी 61 लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी दिला आहे. खरं म्हणजे सातत्यानं 2005 पासून आपण बघतोय सर्वाधिक फटका ह्या नदीपलीकडच्या ह्या गावांना सातत्यानं महापुराचा बसतो आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये संरक्षक भिंत आणि नदीघाट ज्या गावामध्ये नाही त्या गावामध्ये पूर्ण करण्याचा आपण संकल्प केला. त्या अतिशय राज्य सरकारनं त्याला सकारात्मक भूमिका घेतली. येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या गावामध्ये सुद्धा या योजनेच्या माध्यमातून हे सगळे नदीघाट आणि संरक्षक भिंत कशा पूर्ण होतील त्यासाठी म्हणून निश्चितपणे प्रयत्न केले जातील. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त